हाय यूट्यूब फॅमिली, बघू शकतात मी आज पावभाजी करणार आहे. त्याच्यामुळे मी बटाटे चिरले, पातेल्यात टाकलेत. नंतर आता टमाटा चिरलं, पातेल्यात टाकलं. नंतर आता कोबी चिरायचा. कोबी पण थोडासा टाकायचा, कारण की कोबीने वेगळीच चव लागते पावभाजीची. नंतर आता ना मी पाणी ओतून ना ते गॅसवर ठेवले. मस्त छानपैकी शिजवून घ्यायचं. मस्त शिजल्यास चोळून मस्त आता बारीक केलं मी. बघू असा, कारण की ना आता त्याचं सामान चिरलंय मी सगळं, ते पण दाखवते मी तुम्हाला. हिरवी मिरची, कांदा बारीक की ना बघू शकता तुम्ही. हे सामान मिक्सरमधून काढणार, कोबी पण मिक्सरमधून काढणार मस्त असा बारीक एकदम. पुन्हा नंतर ना कोबी काढला की टमाटा पण मी मिक्सरमधून काढणार छानपैकी. आता कांदा घेतलाय मी, कांदा घेतलाय मस्त छानपैकी बारीक चिरून. हिरवी मिरची घेतली चिरून, कोथिंबीर घेतली चिरून छानपैकी. बघू शकता तुम्ही. आता मस्त कढई मांडली तवर तापण्यासाठी. आता त्यात छानपैकी तेल ओतलंय. तेल गरम झालं की नंतर पहिलं जिरे टाकणार. जिरे तडतडले कांदा टाकणार. मस्त छानपैकी कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यावर ना हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची टाकली की मस्त कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून पावभाजीचा मसाला टाकलाय. मस्त छानपैकी हलवून घेतलाय, कारण की ना आमच्या मुलाला पावभाजी खूप आवडते. म्हणून मी ना सारखी पावभाजी करायला लागते, कारण की आज नव्या सणाचं काहीतरी गोड बनवलं पण पाहिजे. म्हणून मी ना आमचे मुलं म्हणले पावभाजी बनव नव्या सालाची, म्हणून मी आज पावभाजी बनवली. तर बघू शकतात तुम्ही. आता मीठ टाकलं चवीपुरतं. आता बटाट्याचं सामान टाकायला मी त्याच्यात बारीक केलेलं. छानपैकी असं भाजून घेते. भाजल्यानंतर ना थोडंसं पाणी टाकलं मी वरून. आता इकडं मिरची भाजाय टाकली तव्यात, कारण की इकडं थोडंसं शिजूस तर ना मिरची भाजाय टाकली, कारण की ना मिरचीशिवाय ना पावभाजीला चवच नाही काय. मिरची तर सारी चव पावभाजी. बघू शकता मी खाऊन दाखवते तुम्हाला पावभाजी. छान झाली का लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशी खूप छान छान पावभाजी करून खा आणि तुमच्या मुलाला पण चारा. एकदम भारी लागते आपली पावभाजी. बघा मी नव्या सालाची आज पावभाजी बनवली. चॅनलला लाईक करा. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अगदी न जानू भाव